नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. इंडियन एअरफोर्स कडून जो वॅकन्सी निघाली आहे भारतीय वायुसेनेकडून अग्निवायू इनटेक भरती असणार आहे 2026 साठी मित्रांनो. 2 नंबरची बॅच असणार आहे. त्यासाठी इथं शैक्षणिक पात्रता असणार आहे आपल्याला अप्लाय करण्यासाठी 12वी पास. त्यानंतर इथं डिप्लोमा पासवाले इथं अप्लाय करू शकता. ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, कोणती कोणती वॅकन्सी असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला पगार असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. ओके, तर संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची आहे. लगेच आपल्याला अप्लाय करून टाकायचं आहे. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअपला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ही जी वॅकन्सी असणार आहे भारतीय वायुसेनेतर्फे भरती असणार आहे इंडियन एअरफोर्स तर्फे. ही जी वॅकन्सी असणार आहे इन्व्हाइट फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर अनमॅरिड इंडियन मेल अँड फिमेल कॅन्डिडेटसाठी तर वॅकन्सी असणार आहे अग्निवायू इनटेकसाठी 2026 साठी. ओके, तर अग्निपथ स्टीम असणार आहे मित्रांनो याच्यासाठी. तर वॅकन्सी असणार आहे इथं इनटेक अग्निवायू इनटेक 2026 साठी. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते. ओके, त्यासाठी आपल्याला इथं दिलेलं आहे त्यांनी सिलेक्शन इंडियन एअरफोर्स ट्रान्समिशन फॉर ऑनली मेरिट लिस्ट रिक्वायर्ड असणार आहे. त्यासाठी आपल्याला फॉर सिलेक्शन जे असणार आहे आपल्याला इथं इंडियन एअरफोर्स तर्फे असणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला दिलेलं आहे पोस्टिंग. ओके, तर तुम्हाला थोडं PDF फाईल मी मोठी करून दाखवतो. तर आता याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे माहिती वगैरे दिलेली आहे. इथं इंडियन एअरफोर्ससाठी इन्व्हाइट फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन मेल अँड फिमेल कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकता. ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला इथं भरायची आहे. ओके, अग्निवायू इनटेकसाठी. याच्यासाठी आपल्याला सिलेक्शन इथं क्रायटेरिया वगैरे दिलेला आहे. आपण आता ते खाली बघणार आहोत आता ऑफिसरसाठी, पायलटसाठी. ओके, ते आपण तिथे बघूया. ऍप्लिकेशन फॉर्म या वेबसाईटवरून आपल्याला भरायची आहे. त्यासाठी आपल्याला अग्निवायू इनटेक 2026 साठी वॅकन्सी असणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपले चालू होणार आहे 11 जुलै 2025 पासून तर 31 जुलै 2025 पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, इलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल बोलायला गेले तर इथं आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे लिमिटमध्ये 2005 2 जुलै 2005 पासून 2 जानेवारी 2009 पर्यंत इथं आपण आपला काही जन्म झालेला असेल तर आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे इथं त्यांचं सांगायचा अर्थ असा की 21 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो, 18 ते 21. ओके, त्यानंतर इथे दिलेलं आहे आपल्याला मटेरियल स्टडीजच्या मटेरियल अँड स्टेटस अँड प्रेग्नन्सी बद्दल लिहिलेलं आहे. प्रेग्नन्सीवाले इथं अप्लाय करू शकत नाही, लक्ष असू द्यायचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन सायन्स सब्जेक्टवाले इथं अप्लाय करू शकता. 10+2 मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि इंग्लिश सब्जेक्ट आपला पाहिजे सायन्समध्ये. 50% आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे, 50% इंग्लिशमध्ये पाहिजे. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर 3 वर्षाची ज्याचा डिप्लोमा कोर्स झालेला आहे ते पण इथं अप्लाय करू शकता. 50% त्यांना पाहिजे. ओके, त्याच्यानंतर 2 वर्षाचा त्यांचा वॅकेशनल कोर्स झालेला असेल ते पण इथं अप्लाय करू शकता. 50% मार्क्स पाहिजे आहे. अदर सायन्स टीमवाले पण इथं अप्लाय करू शकता, त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी असणार आहे. आणि 2 इयर पास व्हॅक्युलेशन कोर्सवाले पण अप्लाय करू शकता. ओके, तर चांगली पॉझिटिव्ह असणार याच्यामध्ये. 50% तर 50 पैसे लागणार आहे याच्यामध्ये. ओके, तर परमनंट डोमेन शेल आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी. ओके, तर आपल्याला इथं सगळी माहिती दिलेली त्यासाठी. हाईट वगैरे आपल्या इथं मेडिकल पण होणार आहे, मेडिकल स्टॅटस होणार त्यांच्याकडून. त्यासाठी आपल्याला हाईट रिक्वायर्ड असणार आहे. मेल कॅन्डिडेटसाठी ते 152 सेंटीमीटर आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 152 सेंटीमीटर असणार आहे. आणि बाकीचे जे फिमेल असणार आहे जे कॅटेगरीमध्ये येतात आणि बाकीच्या 147 सेंटीमीटर 150 सेंटीमीटरमध्ये त्यांना पाहिजे आहे. ओके, त्यानंतर त्या वेटबद्दल आपण नंतर जाणूया पुढच्या याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण आता गेल्यानंतर चेस्टबद्दल आपण जाणून घेऊया. मेल कॅन्डिडेट 77 सेंटीमीटर चेस्ट पाहिजे आहे, 5 सेंटीमीटर फुगवून पाहिजे आहे. फिमेलला कोणत्या प्रकारे चेस्ट इथं मोजली जात नाही, फक्त 5 सेंटीमीटर आपल्याला फुगवून दाखवावं लागतं. ओके, त्यानंतर याच्यामध्ये आपण गेल्यानंतर डेंटल हेल्थ, जनरल हेल्थ वगैरे आपलं चेकिंग होत असतं. गायनोलॉजी चेक होत असतं महिलांसाठी. ओके, त्यानंतर प्रेग्नन्सी चेक होत असते. आपल्या आईचं आपल्या डोळे वगैरे चेक होत असतात. ओके, सगळे तर चेक मेडिकल चेक होत असतात. टॅटू वगैरे आपले स्किन कंडिशन कशी आहे ते पण ते चेक करत असतात. इथं टर्म अँड कंडिशन जे असणार मित्रांनो फक्त 4 वर्षासाठी आपली इथं सर्व्हिस असणार आहे. ओके, त्यासाठी आपल्याला इथं 4 वर्षासाठी इथं जॉब मिळणार आहे आपल्या इंटेकमध्ये. याच्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड होते मित्रांनो. आणि ॲन्युअलमध्ये वर्षाला आपल्याला 30 इथं लीव्ज इथे मिळत असतात मित्रांनो. ओके, वर्षाला 30 लीव्ह मेडिकल वगैरे होत असतं. आणि अलाउन्स वगैरे आपल्या सॅलरी स्टार्टिंग असते 30,000 रुपये आपल्याला पर मंथला इथं सॅलरी असते. त्याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट्स पण असते, सेवानिधी पॅकेज पण दिला जातो. त्यामध्ये आपल्याला याच्यात दिलेले आहे त्यांनी फर्स्ट इयर 4 वर्षासाठी त्यांनी ते इन्क्लुडिंग केलेलं असतं. फर्स्ट इयरपासून ते 4 वर्षापर्यंत. फर्स्ट इयरला आपल्याला 30,000 रुपये महिना असतो. त्याच्यातले आपल्याला 21,000 रुपये इन हँड सॅलरी हातामध्ये मिळत असते. 9,000 रुपये आपले PF मध्ये जातात. 9,000 रुपये आपल्या गव्हर्नमेंटकडून PF भेटते. सेकंड इयरला आपला 33,000 रुपये पगार असतो. 23,100 रुपये आपल्याला इन हँड सॅलरी भेटते. 9,900 रुपये आपले PF मध्ये आपले कट होतात आणि 9,900 रुपये आपल्याला
गव्हर्नमेंटकडून पी-एफसाठी भेटता. म्हणजे डबल पी-एफ आपला असतो गव्हर्नमेंटकडून आपल्याकडून. ओके. थर्ड इयरला तर ₹36,500 सॅलरी भेटते. इन हँड ₹25,550. त्यानंतर आपल्याला ₹10,950 आपल्याला पी-एफमध्ये कट होतात आणि ₹10,950 आपल्याला गव्हर्नमेंटकडून पी-एफसाठी भेटतात. ओके. त्यानंतर चौथ्या वर्षाला ₹40,000 सॅलरी असतात. ₹28,000 इन हँड सॅलरी, ₹12,000 पी-एफमध्ये कट होतात आपले. 12,000 गव्हर्नमेंटकडून पी-एफसाठी भेटतात. ओके. असं डबल आपले पी-एफ होत असतं याच्यामध्ये. त्यामध्ये आपल्या याच्यामध्ये दिलेले असतात ₹5,02,000 आपले इथं पी-एफ होतात आणि ₹5,02,000 आपल्या गव्हर्नमेंटकडून पी-एफचे भेटतात. असे ₹10,04,000 आपल्याला इथं सेवानिधी पॅकेज इथे भेटत असतो. जेव्हा आपण एक्झिट होतो त्यातून बाहेर निघतो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला बेनिफिट्स जे असतात तुम्हाला सर्टिफिकेशन ग्रॅज्युटी भेटत असते त्याच्यामध्ये. ओके. त्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स वगैरे असतं त्याच्यामध्ये डेट इन्शुरन्स, डिसेबिलिटी इन्शुरन्स आपल्याला भेटत असतं. अग्निवीरचं स्किल सर्टिफिकेशन आपल्याला भेटत असतं. जेणेकरून तुम्हाला 4 वर्षानंतर दुसऱ्या सर्व्हिसमध्ये ते कामात येईल. ओके. एक सर्व्हिसमॅन म्हणून. ओके. त्यासाठी. त्यानंतर इथं आपल्याला दिलेले एक्झामिनेशन वगैरे आपली होत असते. कशा पद्धतीने आपलं सिलेक्शन होतं त्याबद्दल दिलेलं आहे. ऑनलाईन टेस्ट आपली होत असते. फेज 1 होत असते आणि ईमेल ॲड्रेसवर आपल्याला इथं दिलेलं असतं सगळी माहिती वगैरे. सब्जेक्ट दिलेले त्याचे 7 मिनिटाचा टाईम असतो. त्याच्यामध्ये फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, इंग्लिशची आपल्याला सी-बी-एस-सी पॅटर्नचा सिलेबस असतो. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकी 1 मार्क असतो एका सब्जेक्टला. ॲन्युअल करेक्ट आन्सर 1 मार्क. ओके. कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असते. त्याच्यामध्ये नील क्वेश्चनला काहीही मार्क नसतात. 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग, 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असते. ओके. त्यासाठी मित्रांनो याचा स्कोर कॅटेगरी वाईज जे स्कोर आपले निघत असतात. ओके. लगेच फेज 2 आपलं होतं त्याच्यात ऑनलाईन टेस्ट आपली होत असते. ओके. फेज 2 पण आपल्याला इथं क्वालिफाय करावी लागते. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुढे आपला मेरिट लिस्ट लागतं फायनली. मग नंतर आपल्याला ॲडिशनल आपल्याला स्किल अचिव्हमेंट आपल्याला भेटते. त्यानंतर मग आपण इथून पुढे आल्यावर याच्यानंतर ओके. त्यानंतर व्हेरिफिकेशन आपली होत असते. आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे करतात. त्यानंतर आपलं इथं रनिंग वगैरे पण फिजिकल वगैरे आपलं करत असतात. त्याच्यामध्ये आपल्याला 1600 मीटर पळावं लागतं 7 मिनिटामध्ये पुरुषांसाठी आणि महिलांना इथं 8 मिनिटामध्ये पळावं लागतं 1600 मीटर. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला पुशअप्स असतात 10 पुशअप्स पुरुषांसाठी. 1 मिनिटमध्ये 10 सिटअप, 1 मिनिटमध्ये 20 स्क्वॉट, 1 मिनिटमध्ये. ओके. त्यानंतर फिमेलसाठी तर 10 सिटअप्स असतात 30 सेकंदामध्ये, 1 मिनिट 30 सेकंदामध्ये आणि 15 स्क्वॉट असतं 1 मिनिटमध्ये. ओके. चांगले आपल्याला त्यात बघायला भेटतं. हे आपल्याला 2 टेस्ट तिथं क्वालिफाय करावं लागतात. त्यानंतर आपल्याला इथं जे मार्क वगैरे नसतात क्वालिफायसाठी असतात आपल्याला. आणि इथं अप्लाय करण्यासाठी हाऊ टू अप्लाय करण्यासाठी 10वीचं मार्कशीट आणि त्याच्यानंतर डोनेशन सर्टिफिकेशन आणि 12वीचं आपल्याला मार्कशीट आणि मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेशन. ज्यांचं कोणाचा डिप्लोमा वगैरे झाला डिप्लोमापर्यंत फायनल डिप्लोमापर्यंत सगळे डॉक्युमेंट लागणार आहे 10वी पासून तर. ओके. आणि त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स आपल्याला अपलोड करायचा असतो. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायची असते. फादर अँड मदर नेमचं आपल्याला इथं प्रेझेंट पेरेंट्सचं आपल्याला इथं परमिशन घ्यावी लागते. ओके. त्यासाठी एम्प्लॉयमेंट फीज वगैरे असणार. याच्यामध्ये एक्झामिनेशन फीज ₹550 असणार आहे. त्याचा रिफंड फॉर मल्टिपल पेमेंट. जास्त आपण एकापेक्षा जास्त अर्ज केले तर आपल्याला ते रिफंड भेटून जाणार आहे. ईमेल ॲड्रेस वगैरे आपल्याला चेक करून टाकायचं जेणेकरून तुम्हाला जे पण त्याची एक्झामिनेशन होणार आहे ते मेलद्वारे किंवा मोबाईल नंबरद्वारे तुम्हाला SMS मधून कळवण्यात येतं मित्रांनो. ओके. तर आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. त्याच्यानंतर इथं शेवटचा भाग आता बाकी आपला याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदीमध्ये आपण देऊ शकतो एक्झामिनेशन लँग्वेजमध्ये जे पण आपली लँग्वेज आहे. त्यानंतर प्रोव्हिजन आपल्याला सिलेक्टेड लिस्ट वगैरे आपल्याला लागणार आहे मित्रांनो 15 मे 2025ला. ओके. एनरोलमेंट लिस्ट वगैरे आपल्याला सगळं वेबसाईटवर चेक करत राहायची आहे. तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल त्यांच्या मेल ॲड्रेसवर मेल करू शकता किंवा इथे मोबाईल नंबरवर कॉल करू शकता. तर डिक्लेमेअर वगैरे इथं सगळी काही माहिती दिलेली आहे. की अशा पद्धतीची माहिती असणार आहे. तर लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथं 11 जुलैपासून आपले फॉर्म चालू होणार आहे. 11 जुलैपासून तर आपल्याला दिलेलं आहे त्यांनी इथं 31 जुलै 2025 पर्यंत टाइम दिलेला आहे अप्लाय करण्यासाठी. तर आपल्याला काय करायचं आहे सॉरी. तर आपल्याला थोडी वाट बघायची आता 11 जुलैपर्यंत. तोपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करायचं आहे व्हिडिओला. आणि काही डाऊट्स वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. ओके. आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करायचं आहे. आणि याची जर तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. PDF फाईल जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपवर डाउनलोड करून घ्यायची. त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं खाली दिलेली आहे. तिथून जॉईन होऊन जायचं. तिथं डेली अपडेट वगैरे पण देत असतो मी. ओके. ते जॉईन व्हायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओला. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेऊन असतो आपल्या चॅनल. असा जॉब ऑपॉर्च्युनिटी आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.